गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर यांनी आंदोलन केलं. त्याच्या बातम्या कुठेही छापून आल्या नाहीत. 20,000 बिहारी लोकांना अल्पेश ठाकूरनं हाकलून दिलं. त्याला भाजपनं आमदार केलं. मग जेव्हा राज ठाकरे महाराष्ट्राविषयी बोलतो तेव्हा तो संकुचित कसा ठरतो? त्यामुळे मराठी लोकांनी सतर्क राहिलं पाहिजे. महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं. अल्पेश ठाकूर त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये. बातम्या नाहीत. बिहारी लोकांना हाकलून दिले. जवळपास 20,000 लोकांना हाकलून दिले. त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं. म्हणजे 20,000 बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो, जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो? आत्ता पण परत बिहारांना हाकलून दिले. म्हणजे आपापली राज्य कशी व्यवस्थित ठेवतात बघा, आणि आमच्या राज्यामध्येच फक्त हे गोंधळ घालायला येत आहेत.